Hello friends, welcome to my YouTube channel Dhaware Physics. In the last video we studied about the mi of a hollow sphere and mi of that hollow sphere is given by 2 by 3 mr square. बेटा हे लास्टच्या व्हिडिओ मध्ये आपण हॉलो स्फिअरचा mi काढला होता. आता आजचा जो व्हिडिओ आहे आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय काढायचं आहे? वी वांट टू कॅल्क्युलेट द mi ऑफ सॉलिड स्फिअर. आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला या सॉलिड स्फिअरचा mi फाइंड आउट करायचा आहे. बेटा तुला आता एक आयडिया आलेली की दरवेळेस mi काढताना आपण काय करतो? mi जी बी बॉडी आपल्याला गिवन आहे बेटा त्याचा आपण एलिमेंटल मास फाइंड करतो. एलिमेंटल मास म्हणजे काय की ती बॉडी कशाची बनलेली. जसं आपण डिस्कच्या बाबतीत पाहिलं, डिस्क इज मेड अप ऑफ द लार्ज नंबर ऑफ रिंग्स. रॉडला पाहिलं, रॉड इज मेड अप ऑफ द लार्ज नंबर ऑफ स्मॉल एलिमेंट डीएम. काल हॉलो स्फिअरला पाहिलं, हॉलो स्फिअर आपण असा कट करत गेलात आपल्याला रिंग भेटली. मग आपण बघितलं इन केस ऑफ हॉलो स्फिअर एलिमेंटल मास काय होतं बेटा? रिंग होते. ठीक आहे. तसं आज आहे आपल्याला सॉलिड स्फिअर ज्याचा आपल्याला mi फाइंड करायचा आहे. मग आपल्या पुढे पहिला प्रश्न तो यायला पाहिजे की सॉलिड स्फिअर साठी व्हॉट विल बी द एलिमेंटल मास. एलिमेंटल मास काय असेल बेटा? तर मी काय कर, इमॅजिन कर हा सॉलिड स्फिअर आहे which is rotating about this axis of rotation which is passing through its center of mass. म्हणजे कोण आहे बेटा? तो डायमीटर आहे. चला काय कन्सिडर केलं? कॅपिटल M बी द मास ऑफ दिस स्फिअर, कॅपिटल R बी द रेडियस ऑफ दिस स्फिअर. आणि आता मला फाइंड करायचंय या स्फिअरचं एलिमेंटल मास काय असेल. मग त्याच्यासाठी मी काय केलं, हा एवढा भाग या सॉलिड स्फिअरचा आणि एवढा हा आतला भाग काढून फेकून दिला. असं जर केलं तर बेटा काय शिल्लक राहिलं? हा भाग शिल्लक राहिला जो की काय असेल आपल्यासाठी? हॉलो स्फिअर असेल. म्हणजे याचा अर्थ इन केस ऑफ सॉलिड स्फिअर elemental mass is a hollow sphere. It means that solid sphere is made up of the large number of hollow spheres lying between center of the sphere to the distance r. एवढ्या डिस्टन्स मध्ये असे छोटे छोटे थिकनेस असलेले लार्ज नंबर ऑफ हॉलो स्फिअर्स असतील बेटा. मग तुला काय कळालं? तुला जर या सॉलिड स्फिअरचा mi काढायचा आहे तर तुला आधी हॉलो स्फिअरचा काढावा लागेल आणि त्याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल ज्याची की लोअर लिमिट किती असेल बेटा? 0 आणि अपर लिमिट असेल r. कारण सॉलिड स्फिअर कुणाचा बनलाय? हॉलो स्फिअरचा. कुठे इथे हॉलो स्फिअर? सेंटर पासून इथपर्यंतच्या अंतरामध्ये हॉलो स्फिअर आहेत. म्हणजे आता आपण डेरिवेशन याच्या स्टार्ट करू शकतो. कसं करणार? सॉलिड स्फिअरचा mi काढायचा आहे तर आपल्याला आधी हॉलो स्फिअरचा काढावा लागेल आणि त्याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. आता हॉलो स्फिअरचा mi बेटा कालच्याच व्हिडिओ मध्ये आपण स्टडी केलाय. कसा असते तो? I is equal to 2 by 3 mr square. या फॉर्म्युलाने होतं वेअर m is mass of hollow sphere and r is the radius of that hollow sphere. ठीक आहे. चला आता आपण या hollow sphere कडे येऊ whose radius is small r, whose mass is dm. आणि असं म्हणू याचा जो थिकनेस आहे बेटा, हा जो थिकनेस आहे हा किती? dr एवढा थिकनेस आहे त्याचा. ठीक आहे. मग चला आता काय करायचं आपल्याला? काय आयडिया कळाली? सॉलिड स्फिअरचा mi काढायचा आहे तर आधी याचा काढा आणि याचा कालच काढला होता आपण. हे dm स्मॉल मास आहे म्हणून आपण असं इमॅजिन करू त्याचा mi किती बेटा? di एवढा आहे आणि इट इज गिवन बाय कसा मिळेल? या फॉर्म्युल्यानं हे 2 by 3 मास किती त्याचं? dm. आणि बघा हे r स्क्वेअर म्हणजे काय? स्मॉल r चा स्क्वेअर. बघा तुमच्या लक्षात येतंय का? याचा वापर केला मी. काल कॅपिटल M एवढा मास होता, आज मात्र हॉलो स्फिअरचा मास किती बेटा? dm. त्याची रेडियस किती? स्मॉल r चा स्क्वेअर. चला आता काय करायचं आपल्याला? सॉलिड स्फिअरचं mi काढायचं आहे. कसा मिळेल म्हटलं आपण? बाय इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन बिटवीन द लिमिट 0 टू r हे 2 by 3 dm into r स्क्वेअर असं काढता येईल बेटा. ठीक आहे. चला कळालं तुम्हाला की आता टोटल mi म्हणजे याचं इंटिग्रेशन आहे. का? कारण हे सगळे हॉलो स्फिअर कुठे आहे? सेंटर पासून इथपर्यंतच्या अंतरामध्ये. ठीक आहे. चला आता ह्याच्यातला 2 by 3 हा कॉन्स्टंट आहे, मी त्याला बाहेर घेऊन टाकतो. असं आलं 0 टू r dm into r स्क्वेअर. चला आता याचं इंटिग्रेशन घेता येऊ शकत नाही. का? m ला विथ रिस्पेक्ट टू r किंवा r ला विथ रिस्पेक्ट टू m इंटिग्रेट करता येणार नाही. मग काय पर्याय आहे? तर dm ला इन टर्म्स ऑफ r कन्वर्ट करायचं बेटा. हे इथलं जे मास आहे याला इन टर्म्स ऑफ रेडियसच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. कसं कन्वर्ट करायचं? एक बेस्ट आयडिया असते. कोणती बघा? काय आयडिया असते? इमॅजिन करा ह्या सॉलिड स्फिअरची डेन्सिटी रो आहे ती कशाने मिळेल? m by v या फॉर्म्युलाने मिळेल बेटा.
मग आता स्फिअरचा व्हॉल्यूम काय असते, तो काय रो इज इक्वल टू एम. व्हॉल्यूम किती असते 4/3 पाय आर क्यूब. या फॉर्म्युल्याने हा रो मिळू शकतो आपल्याला. म्हणजे काय मिळाली ही, तर या स्फिअरची डेन्सिटी बेटा. तो फॉर्म्युला आपल्याला हेल्प करू शकतो. कसा, याची कॉपी करू शकतो आपण डीएम काढायला. आपण हाच फॉर्म्युला या हॉलो स्फिअर साठी कसा लिहिता येईल बेटा, तर असा लिहिता येईल, हे रो इज इक्वल टू, बोला काय, या हॉलो स्फिअरचं या एमच्या ठिकाणी काय येईल, मास डीएम एवढं या हॉलो स्फिअरचं, आणि व्हॉल्यूम आतल्या हॉलो स्फिअरचे व्हॉल्यूम किती म्हणू बेटा आपण, व्ही डॅश हे असे म्हणू. तुम्ही म्हणता आता सर हे व्ही डॅश व्हॉल्यूम कशी काढायची, हा फॉर्म्युला कुणाचा बेटा, सॉलिड स्फिअरच्या व्हॉल्यूमचा आहे. मग या हॉलो स्फिअरचे व्हॉल्यूम व्ही डॅश कशी काढणार, मी आधी याला मांडून घेतो व्यवस्थित. टीएम इज इक्वल टू रो इंटू व्ही डॅश. याचा अर्थ मला इलेमेंटल मास कसं मिळणार आहे, रो इंटू व्ही डॅश. आता प्रश्न आहे फक्त माझ्या पुढं, हॉलो स्फिअरची व्हॉल्यूम कशी काढायची बेटा. तर साधी आयडिया लक्षात घे. इमॅजिन कर, हा जो हॉलो स्फिअर होता तो आपण असा कट केला आणि असा पसरवला तर असा लार्ज सरफेस मिळेल. इमॅजिन कर ती सरफेस आपल्याला अशी या टाईपची सरफेस मिळाली. कशी असेल, समजा जो काय शेप असेल त्याचा तो शेप असू द्या, जसा असायचा तसा असेल. मग आपल्याला अशी या टाईपनं सरफेस मिळाली आणि या सरफेसचा थिकनेस बेटा, हा जो थिकनेस आहे सरफेसचा, हा थिकनेस किती होता, डी आर एवढा आहे. कुठे आहे, हे बघ, ही जी जाडी या हॉलो स्फिअरची ती डी आर एवढी, आणि याला काय केलं आपण, असं कट केलंय आणि तो पांगवलाय. मग ह्याचा सरफेस एरिया आता आपल्याला माहिती, हा स्फिअरची सरफेस होती बेटा, किती मिळेल ती 4πr² एवढी असेल, आणि हा थिकनेस किती होता, डी आर. मग व्हॉल्यूमचा फॉर्म्युला तुला माहिती बेटा, काय असते, एरिया मल्टिप्लाइड बाय थिकनेस. आलं लक्षात, किंवा एरिया मल्टिप्लाइड बाय लेंथ. मग त्या स्फिअरचा, हॉलो स्फिअरचा सरफेस एरिया किती असतो, 4πr², थिकनेस किती त्याची, डी आर. म्हणजे इथं मला बघ बेटा, त्या व्ही डॅश ला काय लिहिता येऊ शकतं, तर मला व्ही डॅश मी इथं साइडला लिहितो. व्ही डॅश कसा लिहिता येईल, व्ही डॅश इज इक्वल टू दिस 4πr² इंटू डी आर असं लिहिता येईल. चला मग आता ती व्हॉल्यूम मी इथं पुट करतो. त्या डीएम ची व्हॅल्यू जी आहे ती मी वर पुट करतो. देअरफॉर आय इज इक्वल टू दिस 2/3 इंटिग्रेशन कुठून कुठपर्यंत आहे, 0 to r. मी इथं व्हॅल्यू पुट करायला होता. काय येईल, डीएम म्हणजे काय काढले आपण बेटा, हे 4πr² इंटू डी आर मल्टिप्लाइड बाय काय तिथं r² एवढा आहे. चला बेटा आता मी काय करतो, याला हे डीएम काढलं आपण, रो इंटू व्ही डॅश. तर इथं काय विसरला, इथं डीएम ची व्हॅल्यू असेल हे रो. हे बघा, ह्या डीएम च्या ठिकाणी आपल्याला काय काय पुट करायचंय, तर हे व्ही डॅश ची व्हॅल्यू इथं पुट करू. म्हणजे काय येईल, रो इंटू हे व्ही डॅश इंटू काय इथं r². हे बघा, ही कोणाची, डीएम ची व्हॅल्यू पुट केली. चला मी आता काय करतो, आय इज इक्वल टू दिस 2/3 0 to r रो इंटू व्ही डॅश मी इथं काढला, इथं किती येतो 4πr² इंटू डी आर मल्टिप्लाइड बाय इथला r². बघा बेटा, हॉलो स्फिअरचे व्हॉल्यूम काढताना लक्षात ठेवा काय, सरफेस एरिया मल्टिप्लाइड बाय त्याचा थिकनेस असेल. चला याच्यातले कॉन्स्टंट बाहेर घेऊन टाकतो मी, किती येतील, हे 2/3 रो कॉन्स्टंट आहे, हा 4π सुद्धा कॉन्स्टंट आहे, आत काय राहिले 0 to r r² आणि स्क्वेअर 4 झाला इंटू डी आर. चला याला परत मी याचं इंटिग्रेशन घेऊन टाकतो. कसं येईल, हे 2/3 या रो ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, तर बघ इथे बेटा m/4/3 पाय आर क्यूब असे, हे 4/3 पाय आर क्यूब इंटू हे 4π ऍज इट इज. हे कुणाची व्हॅल्यू बेटा पुट केलेली, रो चे, हे 4π इंटू याचं इंटिग्रेशन असेल r⁵/5 असेल, लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट r आली. चला हे 4π गेट कॅन्सल, हे 3 गेट कॅन्सल, वी विल गेट वर राहतील हे 2m अपॉन दिस r³ इंटू याचं इंटिग्रेशन असेल r⁵5/5. कसं केलं बेटा, अप्पर लिमिट r लोअर लिमिट 0 म्हणजे मिनिंगलेस आहे ते, हे काढून टाकले आपण लोअर लिमिट. चला बघ इथं किती शिल्लक राहिले, इथं तर I इज इक्वल टू हे 2/5 इंटू mr² एवढा m येईल.
सॉलिड स्फिअरचा. काय झालं, या क्यूब सोबत इथले 5 मधले 3 गेले, 2 शिल्लक राहिले. याचा अर्थ जर सॉलिड स्फिअर असेल तर त्याचा mi आपल्याला कसा मिळाला, 2/5 mr². मग बेटा याला कालच्या फॉर्म्युला सोबत कंपेअर कर. काल किती होता, 2/3 mr² होता. आज किती आला, 2/5 mr². ह्या डेरिव्हेशनचं टेन्शन घेऊ नका बेटा. मी पुन्हा पुन्हा सांगत आहे की स्टेट बोर्ड याच्यावर आपल्याला काही विचारणार नाही. आपल्याला फक्त हा फॉर्म्युला पाहिजे होता, पण डायरेक्ट कसा घ्यायचा याच्यासाठी आपण याला डिराइव्ह केलं. चला आता वेळ कशाची, प्रॉब्लेमची. तुमच्या लक्षात आलं सॉलिड स्फिअरचा mi कसा मिळतोय, तर is इज इक्वल टू 2/5 mr². मग हा फॉर्म्युला डोळ्यासमोर ठेवा आणि सेम कालच्या सारखी प्रॉब्लेम असतील याच्यावरती. कसा, पहिला आपल्याला काल mi काढायला लावला होता टँजंटच्या अबाउट. बघा स्क्रीनवरती तुमच्यासाठी प्रॉब्लेम आहे, वाचायला मी प्रॉब्लेम. अ सॉलिड स्फिअर ऑफ मास कॅपिटल M and radius capital R is rotating about the tangent. Calculate mi of this solid sphere about this tangent. म्हणजे बघा काय म्हणणं आहे त्यांचं, आपण इमॅजिन करू असा सॉलिड स्फिअर या टाइपचा, हे त्याचं सेंटर आहे आणि असा टँजंटच्या अबाउट, याच्या अबाउट रोटेट व्हायला म्हणते स्फिअर. इथला mi हा I0 म्हणजे it काढा म्हणते आपल्याला किती असेल. आणि हा इथला तर आपल्याला आता कळालायच बेटा, सेंटर मधून जर जात असेल h इज इक्वल टू r असेल आणि याच्या या अबाउटचा mi आताच पाहिला आपण 2/5 mr² हा IC होता. सेंटर मधून ऍक्सिस पास होते. काय कळायला बेटा तुला, कोणता थेरम यूज करशील तर तुला क्लिअर कळायलंय हे दोन कसे आहेत एकमेकाला पॅरलल आहेत बेटा. ठीक आहे, चला मग काय यूज करू शकतो आपण, बाय युजिंग. लक्षात आलं तुझ्या, बाय युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम यूज केला तर तो असा सांगता येईल I0 इज इक्वल टू IC प्लस m इंटू r². चल बेटा आता कसं काढता येऊ शकतं, इथं हे IC ची व्हॅल्यू 2/5 mr² आणि इथं m इंटू हे h² होता. परपेंडिक्युलर डिस्टन्स किती, इथं r एवढं आहे, हे r² झाले. हे 2 + 5 म्हणजे किती झाले, 7/5 mr². सो दिस इज mi ऑफ सॉलिड स्फिअर अबाउट द टँजंट. या I0 ला आपण it म्हणू शकतो. हा झाला सॉलिड स्फिअरचा mi. बट कुणाच्या अबाउट आहे बेटा, टँजंटच्या अबाउट आहे. ठीक आहे, तर असा हा एक प्रॉब्लेम तुला विचारू शकते. बघा स्क्रीनवरती पुढचा एक प्रॉब्लेम आपण आणखीन सॉल्व्ह करू. कसा प्रॉब्लेम आहे पाहतो. A solid sphere of mass capital M and radius capital R is rotating about an axis of rotation passing through the point which is at a distance of r/2 from the center of sphere. Calculate mi of this solid sphere. बघा त्यांचं काय म्हणणं आहे, आपण असं इमॅजिन करू हा सॉलिड स्फिअर आहे. सेंटर मधूनचा ऍक्सिस आपल्याला माहिती काय असतो, याचा mi सुद्धा माहिती आपल्याला किती असते, 2/5 mr² एवढा असते. ते काय म्हणतात आता, ऍक्सिस कुणाच्या अबाउट रोटेट व्हायलाय, तर तो ऍक्सिस असा आहे किती डिस्टन्स वरती, r/2 एवढ्या डिस्टन्स वरती. म्हणजे बघा इथून जे एवढं डिस्टन्स आहे किती, r/2 एवढ्या डिस्टन्स वरती, म्हणजे असा ऍक्सिस दिला बेटा आपल्याला. आणि याच्या अबाउट रोटेट व्हायलाय, हा I0 काढा म्हणते किती असेल. पुन्हा सेम तेच बेटा, काय कोणता थेरम यूज करू शकतो आपण, पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करू शकतो. सो by using parallel axis theorem. So by using parallel axis theorem we will get I0 is equal to IC plus m into h². बघ बेटा सेंटरच्या अबाउटचा mi किती, 2/5 mr² plus m. here h म्हणजे किती, r/2 याचा स्क्वेअर आहे. म्हणजे याला सिंप्लिफाय केलं we will get this mr² plus mr² upon 4 असा असेल. 2 चा स्क्वेअर 4 असेल. चला किती आले, 4 3 चा 12 झाले. हे येतील 8 mr² प्लस 3 mr² असे आले. म्हणजे किती आले, 11/12 mr². सॉरी 2/5 इथं हे थोडस रॉंग झालं. 2/5 म्हणजे किती आले, हे 5 4 चा 20. इथे किती येते, 4 × 2 8 mr² प्लस इथं 5 mr². म्हणजे किती झाले बेटा, हे 13/20 mr² एवढा mi झाला अबाउट दिस ऍक्सिस. 13/20 असं झालं. हे व्यवस्थित सिंप्लिफाय करा.
परपेंडिक्युलर डिस्टन्स r/2 गिवन होतं, r²/4 आले, हे 5 होते, 5 4 जा 20 आणि ह्याला असं सिम्प्लिफाय करून टाकलं. तर असे अनेक होमवर्क मधले प्रॉब्लेम्स असतील बेटा. तुम्हाला मी काही प्रॉब्लेम्स दिलेत तुम्हाला होमवर्क मध्ये, हे डिस्टन्स चेंज करतील हे लोक. काल पाहिल्यासारखेच प्रॉब्लेम r/2 r/3 r/4 r/5 काय पण म्हणू शकते, त्यांना जे वाटेल ते. तर हा असा MI आपल्याला काढता आला पाहिजे, लक्षात असू द्या. ठीक आहे.